आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे नातेपुते पिरळे रोडचे होत असलेले राजकारण. कसं राजकारण होते हे तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला इथं स्पष्टीकरण देतो, त्यानुसार तुम्ही त्याचं तात्पर्य काढा. तर आपण 12 मे रोजी आपण नातेपुते पिरळे रोड, जो आता सध्या खडीकरण, मुर्मीकरण, परत खडीकरण आणि डांबरीकरण, सोप्या भाषेत सांगतो, तर ह्या पोझिशनला आलेला आहे. आता फक्त त्याचे 2 स्टेप राहिलेले आहेत, ते म्हणजे कार्पेट लेअर आणि त्याच्यावरती कोटिंगचा स्प्रे. ह्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. आता ह्यासाठी जो निधी उपलब्ध झाला शासनाकडून, त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं झालेलं काम असेल, त्याला जाणून बुजून ठेकेदाराकडून ज्या पद्धतीनं उशीर लावण्यात आला, ठेकेदार कुणाच्या पार्टीचे आहेत, काम कुणी घेतलेलं आहे, या अनेक गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याचबरोबर स्थानिक राजकीय लोकांकडून सुद्धा यामध्ये कशा पद्धतीनं दबाव तंत्र वापरला गेला, काय गेला, या सगळ्या गोष्टीचं खुलासा मी अगोदर केलेला आहे. फक्त आजच्या परिस्थितीमध्ये ह्यामध्ये नक्की काय राजकारण होते हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिलं की आपण 12 मे रोजी ह्या संदर्भात जे राहिलेलं कार्पेट आहे ते कार्पेट करण्यासाठी आपण पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये नातेपुते शहरातील जे नागरिक त्या प्रवास करतात त्या नागरिकांना सुद्धा अनेक त्रास होत होते. त्या संदर्भात आपण त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की नक्की त्या पत्रामध्ये आपण काय उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला मी थोडक्यात इथं सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल नक्की काय होत आहे. तर आपण असं म्हणलेलं आहे की सध्या माननीय कार्यकारी अभियंते मॅडम व माननीय उपअभियंते साहेब यांना पुन्हा नम्र विनंती करण्यात येते की शासकीय नियमानुसार आपले कर्तव्य, जबाबदारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये. सदर रोडचे काम अनेक ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण निघाले आहे आणि अनेक ठिकाणी खडीकरण करून ठेवले आहे. तसेच 2 ठिकाणी पुलाच्या कामासाठी खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. याबाबत आपणास अनेक वेळा कल्पना देऊनही आपण जाणून दुर्लक्ष करत आहात. म्हणून नागरिकांनी अखेर आपल्या या भूमिकेमुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आणि राहिलेले काम तात्काळ सुरू न झाल्यास नागरिक तीव्र आंदोलन व पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. तरी आपण ही वेळ येऊ देणार नाही हीच अपेक्षा. अशा पद्धतीचं आपण तिथं पत्र 12 मे रोजी दिलं होतं. नातेपुते पिरळे रोडचे राहिलेले काम तात्काळ पूर्ण करावे आणि त्यात तीव्र आंदोलन व आमरणाचा उपोषणाचा इशारा, अशा पद्धतीचं पत्र आपण दिलं होतं. तर या संदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या. 12 मेला आपण ते डिक्लेअर केलं होतं, व्हॉट्सअपला, फेसबुकला सोडलं होतं, सगळं झालं होतं. त्यानंतर संबंधित अधिकारी ढाके साहेब यांच्याकडून सांगण्यात आलं की 15 मे पासून ते काम सुरू करण्यात येईल. 15 मेच्या पिरियडमध्ये पावसाचा जो अवकाळी पाऊस पडला ते निमित्त सांगून ते थोडं त्यांनी पोस्टपोन पुढे केलं. त्या संदर्भात परवा दिवशी प्रत्यक्षात जाऊन संबंधित अधिकारी विभागाशी चर्चा केली असता कोल्हे हे शाखा अभियंते म्हणून, त्यांच्याकडे हा कनिष्ठ अभियंता आहे, त्यांच्याकडे हा जो रस्ता आहे देखरेखीसाठी, त्यांची गाठ घेतली आकडूमध्ये जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये. त्यांच्याकडून सांगण्यात आलं की ठेकेदारांनी 20-21 तारखेला ते काम सुरू करणार आहेत. हे सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती प्रसारित झाल्या. त्यानंतर काही पत्रकार साहेबांनी सुद्धा ती बातमी लावली की रस्ता खराब आहे, त्या संदर्भात तात्काळ दखल घेण्यात यावी. म्हणजे काल आज आपण परवा दिवशी भेटलो होतो, त्या संदर्भात स्पष्टीकरण आपण दिलं होतं आणि त्या संदर्भात काल आणि आज काही पत्रकारांनी ती बातमी लावली. त्यामध्ये त्यांनी नमूद केलं की खड्डे बुजवण्यात आले. तर खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्यांनी जी खडीकरण, डांबरीकरण केलं त्यानंतर जे खड्डे पडले होते त्यावेळेस त्यांनी खड्डे बुजवणे हा प्रकार नाही, तर ते खराब काम झालं होतं. खड्डे बुजवले म्हणू नका, तर ते खराब काम झालं होतं. म्हणजे ज्या ठेकेदारांनी काम केलं होतं त्या ठिकाणचं ते काम, ज्या ठिकाणी काम झालं होतं चांगलं झालं त्या ठिकाणी रस्ता चांगला राहिला, पण ज्या ठिकाणी त्या ठेकेदाराकडून खराब काम झालं होतं ते काम खराब झालेलं, ते उसकटलं गेलं, ते निघलं गेलं, असं तिथं अपेक्षित आहे. म्हणजे खड्डे भरून घेतले हे तिथं चुकीचं आहे. ते खड्डे भरून घेतले नाही तर त्या ठिकाणचं काम खराब झालं हे त्यात लिहिणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट महत्वाची होती की तेवढाच रस्ता खराब नाही तर अनेक ठिकाणी झालेला आहे, त्या संदर्भात सुद्धा पत्रात उल्लेख केलेला आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण, खडीकरण उसकटलेलं आहे.
उदाहरणार्थ इंग्लिश मिडियमच्या पुढे असेल, त्यानंतर सोरटेंची गाळे त्यासमोर असेल, किंवा तुम्ही पुढे जर गेला तर गुंजकडीच्या अलीकडे काही ठिकाणी उकरलेलं आहे. त्याचबरोबर 2 पुलाचे काम आहे, त्या पुलात तिथं कुठल्या पद्धतीचं काम केल्याचं उकरून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीची तक्रार आहेत. म्हणजे सगळं विश्लेषण हे त्या पत्रामध्ये सगळं नमूद करून आपण 12 मेला ते तक्रारी पत्र दिलेलं आहे. जर त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर त्यांना म्हणलं होतं की आंदोलन आमरण उपोषण करणार. त्यावर मला 15 तारीख देण्यात आली होती, 15 मेला त्यांनी गाठ घेतल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की अवकाळी पावसामुळे ते काम थोडं पोस्टपोन पुढे घेतलं जाते आणि त्यानुसार त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की 20-21 तारखेच्या आत ते काम सुरू केलं जाईल. अशा पद्धतीने त्यांना आश्वासन दिलं. त्यांना मी शेवटची वार्निंग दिली की 21 तारखेच्या आत जर आपण काम सुरू नाही केलं तर आमरण उपोषण करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. फक्त माझं एकच मत आहे की 12 मेला ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती पत्र टाकलं, सतत मी टाकतो, त्यावेळेस कुठल्याही पत्रकारांना त्याची दखल घेता आली नाही. त्यावेळेस कुणीही मला साथ दिली नाही. काही ठराविक पत्रकारांनी मला साथ दिली, त्यात बातम्या लावल्या, सगळं केलं. ज्यावेळेस मी आमरण उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सुद्धा कुठल्या बऱ्याच पत्रकार असतील, त्यातले ठराविक पत्रकारांनी माझ्या बातम्या फ्लॅश केल्या आणि काही पत्रकारांना ते करू वाटलं नाही. म्हणजे त्यावेळेस मी लोकल सत्ताधाऱ्याच्या विरोधात लढत होतो, त्यांच्या गौण खनिज विरोधात लढत होतो. त्यावेळेस त्यांना ते दिसत नाही. म्हणजे कुठेतरी राजकीय नेत्यांच्या वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेस लढत असतो त्यावेळेस तुम्ही मात्र त्या गोष्टीला साथ देत नाही आणि आता तुम्हाला जाग येते आणि सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे 12 मेला ज्यावेळेस मी पत्र दिलं, आमरण उपोषण इशारा दिला, नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला, त्यावेळेस का बातमी छापली गेली नाही? का छापल्यावर तुम्ही छापत नाही? म्हणजे ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्यकर्ता लढत असतो त्यावेळेस तुमच्याकडून दखल घेतली जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, असू द्या, तुमचे काय बंधन असतील, पत्रकार तुमचे काय नियम असतील ते नियम असू द्या, परंतु ही लढाई जर तुम्हाला खरंच पुढे न्यायची असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की 21 तारखेपर्यंत जर यांनी कार्पेट क्लिअर त्याचं केलं नाही किंवा काय केलं नाही तर कोण आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे जे होणार आहे यासाठी 21 तारखेला 21 तारखेला मी एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकारांना मी इन्व्हिटेशन देणार आहे. बघूया आता किती पत्रकार पुढे येतात. आता मी जरी एखाद्या पोर्टलचा किंवा एखाद्या युट्यूब न्यूज चॅनलचा संपादक एडिटर असलो तरी सुद्धा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी लढत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बघूया आता 21 तारखेपर्यंत जर ह्या रस्त्याच्या ठेकेदाराने असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने जर रस्त्याचं काम सुरू नाही केलं तर येणाऱ्या 21 तारखेला ह्या सगळ्यांची पोलखोल कशा पद्धतीने मी करतो हे आपण फक्त बघा. त्याच्यामध्ये कोण राजकारण करतंय, कुणामुळे रस्ता अडवला गेलाय किंवा कोण रस्ता मुद्दाम होऊ देत नाही, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण 21 तारखेपर्यंत जर ठेकेदारांनी तो रस्ता सुरू केला नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ते दखल घेतली नाही तर येणाऱ्या 21 तारखेला इशारा मी दिलेला आहे, त्या 21 तारखेपर्यंत जर कुठल्याही प्रकारचं काम सुरू नाही झालं तर येणाऱ्या 21 तारखेला व्यवस्थितरित्या या सगळ्याचं विश्लेषण, नावासहित विश्लेषण केलं जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मला ती वेळ येऊ देऊ नका. आणि माझे पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे की आपण ह्या लढ्यामध्ये आपण आता उतरलाय तर 100% ह्या लढ्यामध्ये आपण पूर्णपणे उतरा आणि जे काय इथून पुढं जे काय होणार आहे त्याचे विश्लेषण आपण सविस्तर करा. अजून एकदा मी सांगतो की खड्डे बुजवण्याचं काम केलेलं नाही तर ते रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण सुरू आहे, तर ज्या ठिकाणी तो उकरलेला आहे त्या ठिकाणी ठेकेदाराकडून निकृष्ट काम झालेलं आहे हे तिथं म्हणलं पाहिजे, लक्षात घ्या. 4-4.5 किलोमीटरचा रस्ता आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये त्यांचं काही ठिकाणी मुरमीकरण खडीकरण जिथं पूर्ण खराब झालेलं आहे, जिथं थोडा खराब झाला तिथं खडीकरण आणि डांबरीकरण आणि त्याच्यावरती आता पूर्ण सगळ्या पॅचवरती कार्पेट लेअर आता येणार आहे, त्यानंतर कोटिंग येणार आहे. त्यामुळे रस्ता खड्डे बुजवण्याचं काम सुरू नाही, लक्षात घ्या. हे रस्त्याचं काम सुरू आहे, इम्प्रुव्हमेंटचं काम सुरू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे जिथं रस्ता उकडलेला आहे ते रस्ता उकडलेला खड्डा पडलेला नाही, हे लक्षात घ्या. तिथलं काम निकृष्ट झालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण पत्रकाराचा करतोय तर व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे, ते केलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. खड्डे बुजवत नाही, ते निकृष्ट काम झालेलं आहे तिथं. आणि त्या संदर्भात 12 मेला तक्रार दिलेली आहे. मी त्या पत्रकार ग्रुपला सुद्धा पत्र सोडलेलं आहे. त्यानुसार आपण बातमी त्याचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करायला पाहिजे होतं,
हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण ते बातमी केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. आपण हे लढत लढताय ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही स्वतःत आलं पाहिजे. उलट आता पत्रकार त्यात या लागलेले आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि त्यांचा आभार सुद्धा व्यक्त केला पाहिजे. परंतु बातमीची डिटेल्स माहिती घेतली पाहिजे. त्या डिटेल्समध्ये नक्की काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ठेकेदारांना वाचवण्यासाठी फक्त साधी बातमी टाकू नका, क्लिष्ट बातमी टाका की त्या ठिकाणचं काम निकृष्ट झालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या 21 तारखेपर्यंत जर ते काम पूर्ण नाही केलं तर कुठलाही ठेकेदार असू द्या, कुठलेही पीडब्ल्यूचे अधिकारी असू द्या किंवा कुणी असू द्या, त्यांच्या विरोधात आमरण उपोषण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही पेपरला बातमी द्या, कुठेही काय करा, वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करा, शांत होणार नाही. मी माझी लढाई कधीच थांबवत नाही. तुम्ही मला जी करायची ती करा, माझी लढाई मी थांबणार नाही, हे लक्षात घ्या. खड्डे बुजवायचे काम त्यांनी फक्त यावं खड्डे बुजवावे, चालणार नाही. तर त्याच्यावर कार्पेट झालं पाहिजे, पूर्ण डांबराचा लेअर जो आहे पुढचा तो झाला पाहिजे, त्याच्यावर कोटिंग झालं पाहिजे. 2 पुलाची काम जे राहिलेले आहेत ते 2 पुलाची कामं सुद्धा झाली पाहिजेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. शासनाचा पैसा आहे, असा वाया घालवायचं काम नाही, फक्त खड्डे बुजवायचे, हे असलं चालणार नाही, लक्षात घ्या. खड्डे मुजवले, काय खड्डे मुजवले? अहो ते निकृष्ट काम आहे तिथलं, हे निकृष्ट काम केलेलं आहे त्यांनी तिथं ठेकेदारांनी, त्यामुळे ते तिथं उचकटलेलं आहे. शासनाचा पैसा आहे, ते नीट केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये एकच सांगायचं आहे की येणाऱ्या पुढच्या 21 तारखेपर्यंत जर रस्ता पूर्ण नाही केला, ते ठेकेदार असू द्या, ते पीडब्ल्यूचे अधिकारी असू द्या, ते कोण त्यांना त्यांची बाजू मांडणारे कोण असू द्या, त्यांना एकच माझे म्हणणं आहे की 21 तारखेपर्यंत जर रस्ता पूर्ण नाही झाला तर येणाऱ्या 21 तारखेला सगळ्यांची पोलगड केल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा विनंती करतो की ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जर कुणाचा इगो हर्ट होत असेल किंवा कुणाला चुकून वाटत असेल की आमच्यावरती सरांनी असं बोलायला नव्हतं पाहिलं, तर त्यांची आताच दिलगिरी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करतो. हा जो माझा रोष आहे तो ठेकेदारांनी केलेला निकृष्ट काम तो निघालेला आहे आणि त्यामुळे तिथं सगळं खराब झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी झालेलं नाही. 4-4.5 किलोमीटरमध्ये एक 7 पॅच आहेत. 7 पॅच पैकी 2 पॅच अतिशय निकृष्ट झालेल्या कामामुळे निघलेले आहेत, लक्षात घ्या. खड्डा पडलाय, खड्डा बुजवले, कुठे खड्डे पडले? हे खड्डा होता ते काय खडीकरण डांबरीकरण केलं, ऊस कटले, सगळं निकृष्ट काम झाले ते, लक्षात घ्या. आणि ते निकृष्ट काम क्लिअर करून मग त्यावर कार्पेट झालं पाहिजे. त्यांनी दिले आता 20-21 तारखेपर्यंत पूर्ण होईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, काम सुरू होईल म्हणून. बघूया आता 2 पुल आहेत, त्या 2 पुलाची कामं उकरून ठेवलेत, इथे नुसते खडी टाकून ठेवलेले आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या 2 पुलातल्या एका पुलाचा वाद आहे, काळे आणि ह्या साईडला ड्रीम सिटी आहे त्यातला वाद आहे, माहित आहे तुम्हाला? ही वाद तिथला मिटला पाहिजे. जोपर्यंत ते मिटत नाही तोपर्यंत पुलाचं काम होणार नाही. या सगळ्या बारीक गोष्टीची शोधपत्रकारिता करा. लोकांनी सुद्धा थोडं जागं झालं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस लोक आवाज उठवतात, एखादा सामाजिक कार्यकर्ता आवाज उठवतो, त्यावेळेस येत नाही, तुम्हाला दिसत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, सध्या म्हैसाळ तालुक्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील मॅडम असतील किंवा ते उपअभियंता डाके साहेब असतील, त्यांनी जेवढी कामं केली त्या संदर्भात तक्रार केलेली आहे, लक्षात घ्या. त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार केलेली आहे. म्हणजे एवढ्या लेवलला आपण तिथे लढतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण त्यातनं मांडतोय, मग हे मांडण्याचं काम केलं पाहिजे ना. बघूया, आता काय जास्त बोलत नाही. येणाऱ्या 21 तारखेपर्यंत जे कुणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जे राजकारण करते, 12 मेला पत्र दिलं होतं, ते पत्र का तुम्ही मीडियामध्ये तुम्ही का ते फ्लॅश केलं नाही तुमच्या पेपरच्या माध्यमातून? त्यात किती क्लिष्ट गोष्टी मी मांडल्यात, बघा ते पत्र टाकतो, या व्हिडिओच्या खाली लगेच मी पत्र सेंड करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
नुसते खड्डे उकरले म्हणून नका, ते काम निकृष्ट झालेलं आहे तिथलं त्या ठिकाणचं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. 7 ठिकाणचं ते पूर्ण करावं लागणार आणि त्यानंतर कार्पेट करावं लागणार, हे बी लक्षात. त्यात बी पाऊस असताना करून चालणार नाही, ते कार्पेट खराब होणार ते डांबरीकरण केलेलं. त्यासाठी कडक ऊन पडलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 2 पुलाची काम आहेत, तेवढं नुसतं तेवढंच खड्डा पडला एवढं सांगून चालत नाही, सगळं विश्लेषण झालं पाहिजे. हेच या माध्यमातून सांगतो. आणि जर कोणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला वाटत असेल की मी चुकीचं त्यांना बोलतोय, तर मी त्यांची जाहीररित्या सार्वजनिकरित्या इथंच माफी मागतो. जर माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल, चुकीचं बोललं गेलं असेल, तर तुम्ही मला माफ करावं, हीच तुम्हाला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.